लातूर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली आहे। पिकांना जीवदान मिळवण्यासाठी सध्या दमदार पावसाची नितांत गरज असताना जमिनीत ओलावा कमी झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। पावसानं दिलेल्या उघडीपीमुळे बळीराजाची चिंता वाढली आहे। अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असून जमिनीतील ओलावा कमी होत असल्यानं पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। पाऊस सुरू झाल्यापासून 2 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे। मात्र या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला होता ते क्षेत्र जवळपास 60% क्षेत्र होतं ज्याच्यावर पेरणी झालेली होती। त्यानंतर काही दिवसापूर्वी म्हणजे 15 ते 20 दिवसापूर्वी पुन्हा पावसाने साथ दिल्याने जे 20 ते 30% क्षेत्रावर पेरणी झाली। मात्र 10% असं क्षेत्र आहे लातूर जिल्ह्यातलं की ज्या क्षेत्रावर पेरणी योग्य पाऊसच झाला नसल्या कारणानं शेतकऱ्यांना पेरणी करताच आली नाही आणि आताची परिस्थिती पाहता तिथे पेरणी होईल असं चित्र अद्याप तरी दिसत नाही। सोयाबीनचं क्षेत्र चांगलं जरी असलं तरीही त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळण्याची आशा धुसर आहे आणि याच पद्धतीनं जर पावसाने ओढ देत राहिली तर ते उत्पन्न आणखीन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत। लातूर जिल्ह्यातील चित्र असं आहे की पावसानं ओढ दिल्या कारणानं मूग आणि उडीदाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलं आहे आणि जे सोयाबीन लावण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्याही उत्पन्नात आता मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते। त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। त्याची अपेक्षा आहे की सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।